चला, या चालूच्या आचारसंहितेमध्ये अतिशय आनंदाची बातमी विद्यार्थ्यांना अशी आहे की जो आरटीआय आपण टाकलेला होता त्या आरटीआय नुसार आपल्याला अशी इन्फॉर्मेशन मिळालेली आहे की 2024 साठी बघा जी ऍड आहे पीएसआय ची, हे पीएसआय ची ऍड आपल्याकरता मोठी ऍड आहे. 441 पदाचं मागणी पत्रक आहे. किती? 441 पदाचं मागणी पत्रक आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की आचारसंहितेच्या काळामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बऱ्याचशा अडचणी म्हणजे ऍड येत नाही किंवा काय झालं नाही किंवा आता रिझल्ट त्यांचे आले नाहीत सरळ सेवेत कुणाचे एमपीएससी मध्ये, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही अशी मोठी संधी आहे का तर नुसती पीएसआयच नाही, तुम्हाला सांगतो एसटीआय सुद्धा ऍड चांगली आहे. यामध्ये पीएसआय तयार आहे. त्यानंतर आपण पाहतो की क्लरिकलची ऍड चांगली आहे. म्हणजे गेल्या वेळेस 7035 जागेची ऍड होती ना, इतकी मोठी जरी ऍड नसली तरी सुद्धा चांगली ऍड या वर्षी विद्यार्थ्यांना आहे. आणि त्यामध्ये 441 पदाचं मागणी पत्रक असं जरी इथं दिसत असेल ना तरी सुद्धा ही ऍड 450+ पदाची असते. बरोबर आहे, ह्याच्यापेक्षा जास्त आहे ती 500+ जास्त आहे, पण तरी मी सांगतोय 450+ जास्त पदाची ऍड आहे. आणि ह्यामध्ये आज आपण विद्यार्थ्यांना एका गोष्टीचं आव्हान करतो की जर तुम्ही याची नव्यानं सुरुवात करताय तर ही बॅच तुमच्यासाठी आहे. बघा, या बॅच मध्ये 60+ स्कोर आणण्याची जबाबदारी आपल्या संपूर्ण टीमचे, का तर सध्या आपली ओळख ही एक पीएसआय फॅक्टरी म्हणून बनत चाललेली आहे. का तर एवढे रिझल्ट 2023 मध्ये आपले येणार आहेत. लिमिट नाही, आतापर्यंत येतच आलेले आहेत ऑफलाईनचे, पण 23 ला ऑनलाईनचे प्रचंड रिझल्ट आपले येणार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. का तर हा जो न्यू पॅटर्न आहे बघा, हा न्यू पॅटर्न कसा आहे लक्षात घ्या. पूर्वी कसं असायचं, इतिहास 15 प्रश्न असायचे, या वर्षीपासून 10 प्रश्न आहेत. 23 पासून भूगोल अगोदर 15 होते, आता या वर्षीपासून 10 आहेत. अर्थशास्त्र 15-15च राहिले, चालू घडामोडी 15-15च राहिले. राज्यघटना 10 होते, या ठिकाणी इतिहासचे 10 कमी केले, राज्यघटनेला दिले 5 प्रश्न. विज्ञान 15 होते, 15च राहिले. आणि गणित बुद्धिमत्ता 15 वरून 20 झालेला आहे. आणि या संपूर्ण विषयाची तयारी बघा स्टेट बोर्ड मधून करावी लागते. आणि स्टेट बोर्ड तुम्हाला कुठे मिळतील तर डिस्क्रिप्शन मध्ये आपली टेलिग्रामची लिंक आहे, तिथं जा. ओल्ड न्यू सगळे तुम्हाला स्टेट बोर्ड मिळतील. त्याच्याबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये आपली ऍपची लिंक आहे, ऍप वरती जा, तिथं फ्री प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर दिलेले आहेत. A to Z क्वेश्चन पेपर आयोगाचे तिथं टाकलेले आहेत, आन्सर कीज सहित. तिथं जाऊन तुम्ही ते सोडवू शकता, प्रिंट काढू शकता, सगळ्या गोष्टी तिथून तुम्हाला करता येतील. त्याच्यामुळं एमपीएससी चॅलेंजर्स अकॅडमी तुमच्या बरोबर सदैव आहे. काय विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की आम्हाला यातल्या एखाद्याच विषयाचा प्रॉब्लेम येतो, तर अशा एखाद्याच विषयाचा प्रॉब्लेम असेल तर प्रत्येक विषयाच्या स्पेशल बॅचेस आहेत. जसं विज्ञान आहे, समाज सुधारक आहे, अर्थशास्त्र आहे, त्यानंतर अर्थशास्त्र इतिहास एकत्रित आहे. अशा बॅचेस सुद्धा स्पेशल सब्जेक्टच्या आहेत, त्या सुद्धा जॉईन तुम्ही करू शकता. का तर बघा आज आपल्याकडे असे विद्यार्थी, अतिशय हालाकीची परिस्थिती असणारे विद्यार्थी घरी बसून या ठिकाणी अभ्यास करून ऑनलाईन पास झालेले आहेत. आणि पुढच्या वेळेस तुमचा नंबर सुद्धा यामध्ये असावा. का तर आता आचारसंहितेमुळे रिलॅक्स राहू नका. परीक्षा पुढे गेली, या ठिकाणी शून्यातून आज जरी सुरुवात केली तरी सुद्धा तुमचा रिझल्ट येऊ शकतो, एवढं मला माहिती आहे. असो, काय हरकत नाही. या ठिकाणी एवढंच मला सांगायचं होतं. आणि काय अडचण असेल तुम्हाला तर आपली अकॅडमी सदैव तुमच्या बरोबर असेल. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.